नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निराशिव तक्रार या गावामध्ये. आणि मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं. तब्बल 71 गटांचं हे मैदान संपन्न झालं आणि अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये क्रमांकाची बैलजोडी ठरली, म्हणजे तीमध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान आबा मदने यांचा नांद्या आणि त्याच्या जोडीला पळाला नांदेड सिटीकरांचा भारत. आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान आबा मदने. आबा नमस्ते. नमस्ते आबा, काय सांगाल तुमच्या ह्या आदतची सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चर्चा आहे. जवळपास मला वाटतं माझ्या माहितीने 11 का 12 मैदान आहे फायनलचे. आज 11 मैदान आहे. 11 मैदान आहे. किती दिवसामध्ये हे 11 मैदान फायनल? 2 महिन्यात. 2 महिन्यात. बघा मित्रांनो, म्हणजे बैल कशा पद्धतीने क्वार्टरला काय राहिला, फायनलला काय राहिला, काय राहिला. इथून मागे 1 नंबर कुठल्या मैदानात केला? नाही, काय व्हायचं, आपण खोंड बालाडाईवरने आपल्याला घेऊन दिला. त्याच्या आधी 3 आड फायनलला राहिला खोंड. आणि आपण घेतल्यानंतर आता हे तिसरं फायनल आहे. तिसरं फायनल त्यातलं पहिलं 1 नंबर आजच का? आजच आजचा आनंद कसा आहे? लय आनंद झालाय आज. लय आनंद म्हणजे गगनातच मावा. गगनातच मावन आनंद. आतापर्यंत माझा लकी पाळायचा गरुडा प्रत्येक वेळेस 2 नंबर, पण 1 नंबर कधी नाही, 1 नंबर लकीने केला गुणवडीला. त्याच्यात नंद्याने आदत मध्ये आज 1 नंबर केला. आज 1 नंबर आदत मध्ये. अजून इथून मागे गुलाल कधीच नव्हता. नाही, आदत पहिलाच खोंड आपला पहिला. आणि आबांना इतकी काळजी की मैदान मित्रांनो कुठं असेल तर पहिल्यांदा सगळी चौकशी करतात. कुठल्याही ठिकाणी असेल, जो योग्य असेल तरच पळायला जातात. त्याविषयी काय सांगाल? काल मी 4 वाजता आलो. 4 वाजेपर्यंत माझ्या डोक्यात इथं पळायचं नव्हतं. 4 वाजता आम्ही आलो, सगळीजण, बाळासाहेब असतील, निखिल असतील, आमची म्हणजे टीम सगळे आम्ही आलो. काल मैदान बघितलं, मोर उभा राहायला जागा कशी काही सगळं बघून नंतर आम्ही 4 वाजता पायरा करून पावत्या टाकल्या. आणि विशेष म्हणजे ह्याची खासियत काय सांगाल? नांद्यात काय बघून तुम्ही घेतलं? नांद्याचा म्हणजे बालाजी ड्रायव्हर मुळे घेतला. आणि आमच्या अतुल नाना सुर्वे, बाळासाहेब कोमने, तुषार भोईटे असतील, निखिल शिंदे असतील, आमचे जे आमच्या वासराचं नियोजन करतात ही सगळी टीम आमची. बरं. आणि आज गाडी कुणी चालवली? गटाला नाही, मुश्रीफनं झाली 3 फेरे. गटाला ह्याला सेमीला मुश्रीफ ड्रायव्हर. बरं, मुश्रीफ कसं काय गाडी चालवायला आहे? 1 नंबर गाडी चालवतोय. 1 नंबर. इथून मागे म्हणजे आमचं बालाजीच कंटिन्यू हाणतं. मैदान कसं केलं आयोजकांनी तयार? 1 नंबर मैदान केलं. 1 नंबर. जे मागच्या अड्ड्यात जे अडथळे होते ती सर्व दूर करून 1 नंबर फाटी पाळायची उगी केली आज. आता ही फाटी आदतसाठी ओके का ओपन साठी? कसं? ओपन आदत दोन्हीला ओके आहे. दोन्हीला ओके. पल्ला 800 फूट आहे, तर आदत मुळे त्यांनी 700 फूट आज केला, म्हणजे 100 ते 150 फूट कमी केलेला होता. रेवटेचं रान असल्यामुळं. आणि भारत विषयी काय सांगाल? एवढा सुंदर पायरा झालाय. आम्ही गेल्या अड्ड्यात पडलो होतो, पण तिथं आम्हाला वाटलं उराडीची फाटी म्हणून आम्ही तिथं पायरा झालता आमच्या गाडीचा. पण तिथं डाळ असल्यामुळे आमच्या गाडीनं मार खाल्ला. नंतर आमच्या डोक्यात होतं की ही गाडी आम्हाला फोडायची नाही. ही म्हणजे आमची तालीम असल्या रंगीत तालीम. आम्हाला उन्हाळ्याला हीच गाडी पळवायची कंटिन्यू आमच्या भागात. बरं. भारत आणि 1 नंबर गाडी पळती. एवढं गटाला मार खाल्ला तुम्ही मागच्या मैदानात, तरी सुद्धा आज या मैदानात धाडस केलं. काय सांगा? धाडस करायचं म्हणजे विषय काय, ते आम्हाला माहित होतं ना भारत 1 नंबर पळतोय. फक्त तिथं उतार असल्यामुळे आमची गाडीने मार खाल्ला होता टाकाटाकीत. आणि आम्हाला माहित आहे उराडीची फाटी असो, 1000 पल्ला असो, रेवट्याची फाटी असो, आमची गाडी मारणार नाही. 99% तर मारणार नाही गाडी. 2च महिने त्याला आबायला घेतलंय. कितीची खरेदी? काय अंदाज? 11,11,000ची बाला ड्रायव्हरने घेऊन दिलेलं खोंड. म्हणजे त्यांनी लहानपणापासून हाणला आणि त्यांनीच तयार केला. कुठल्या भागातला? करकम. माऊली शिंदे म्हणून, माऊली बनकर, पंढरपूर करकम. का तिथून नंद्याने तुमच्या आदत मध्ये 1 नंबर करायला होता, तो इच्छा पूर्ण केली. म्हणजे एवढी मोठी खरेदी सार्थक लागली. खोंड दोन्ही खांदी कड. 5 फायनल डावीनं कडनी पळून येत, 6 फायनल उजवीनं, 6वा फायनल आहे बघा. दोन्ही खांदी कड पळतो. लय चर्चा आहे जी. हाय चर्चा आहे, खूप चर्चा. म्हणजे त्याला पायऱ्याला मला वाटतं वेटिंग आहे. वेटिंग आहे. हाय बघा मित्रांनो, पायऱ्याला वेटिंग आहे. आता आपण वळूयात बाळासाहेबांकडे. बाळासाहेब, काय सांगाल ह्याच्याविषयी? अतिशय सुंदर असा नांद्या पळाला. तुमचा लय जीव आहे नांद्याव. तुमच्या रील लय व्हायरल होत्यात नांद्याचं नाव घेतलेल्या. काय सांगाल त्याच्याविषयी? खरं सांगायचं झालं तर पाठीमागच्या जे म्हणतात का नाही, जर गुलाल नसला तर काय माणसाला एक वेळ भाकरी पाणी काय नसलं तरी चालतं. पण बैलगाडी क्षेत्रातला जे नाद असतो ते लोकांनी म्हणायचं आबाच्या गाडीने मार खाल्ला, लकीने मार खाल्ला. मग आबानेच चेहरा पाडायचा. आम्ही 4-5 जणांनी झालं.
असं करत 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 मग आमच्या डोक्यात एकच गणित होतं की आम्हाला आदत खोंड घ्यायचा. मग बालाजी ड्रायव्हर असताना ह्या खोंडाची आम्ही 1 महिना 1.5 ते 1 महिना पाहणी करत होतो. मग आबा म्हणायचं ही खोंड घ्यायचं, पण आबाचा चिरंजीव पैलवान विश्वजित मधने ह्याचा जीव ह्या खोंडावर खूप बसलेला होता. त्याच्यात मग आबाला काही करून सांगितलेलं की ही खोंड घ्यायचं आहे. आज मग आबाचा अचानक फोन आला की खोंड जायचंय आपल्याला, आणायचंय. त्या दिवशी आम्ही म्हणजे खोंड आणायचा ह्या हिशोबाने गेलो, व्यवहार झाला. पण आज जेवढ्या आम्ही म्हणजे बैल बघितली, म्हणजे माझा जे अनुभव आहे, आम्ही 2003 पासून बैलगाडी क्षेत्रात आहे, पण एवढं स्पीड नाही बघितलं. कारण की वासरू दुई खांदी कड जेवढं पब्लिक लागणं तेवढं पळतं. आणि आज आम्हाला त्याने आमच्या डोळ्याचं पारणं फेडलं. गटाला असेल, सेमीला असेल आणि फायनलला असेल, जबरदस्त त्यांनी स्पीड दिलं, जबरदस्त अंतर दिलं, सगळ्या मैत्रीपूर्ण लढत झाल्या. ह्या अंतराविषयी काय सांगाल? नाही, ती जी आपल्या शेजारची बैल होती, तिन्ही बैल बारामती तालुक्यातलीच होती. असा आनंद की ती बी बैल आपलीच आहेत आणि जेवढी पळालेलं महाराष्ट्रातलं नंदी हे आपल्या सर्वांचंच आहेत. कारण की चित्ताचा बी गुलाल आपलाच आहे आणि बाळ्याचा गुलाल बी आपलाच आहे. आताच म्हणजे आपला सगळी बैल म्हणजे आपली. सगळी बारामती तालुक्यातली होती. आणि महत्वाचं म्हणजे मनाचा मोठेपणा असन तर आप्पांचा या आणि दाजींचा या. कारण की एका फोनवर असं पैर कोण देत नाहीत, पण आप्पाने आणि दाजींनी आणि मुश्रीफ ड्रायव्हर असन आणि सगळ्यात आमचा आधारस्तंभ विठ्ठल नाना आहे. विठ्ठल नानाने शब्द दिलेला शब्द आजपर्यंत पडला नाही. ही लय मोठा आम्हाला अभिमान आहे. आज आम्हाला पैसे नको, फक्त आम्हाला माणसं कमवायच्यात आणि त्या माणसांनी आम्हाला आजपर्यंत प्रत्येकाने विश्वासाने बैल दिल्यात. मग दत्ता मोहिते असते गोविंदा, त्यांनी बी शब्दावर दिला. म्हणजे दैव शेटने पहिल्या फोनवरच आबांना सांगितलं की बलमाल पाहिजे तर लगेच दिला. म्हणजे अशी जी माणसं आहेत, कोण म्हणतं पैशावर काही मिळत नाही, फक्त माणसाचा विश्वास आणि एकामेकाला खांद्याला खांदा देऊन असणारी माणसं पाहिजेत, फक्त एवढंच आहे. महत्वाचं की नंद्याचं सगळी देखभाल आमचा अशोक असेल, आमचा मेहना किंवा बावडे असेल, धने असेल किंवा आमचा बाबू असेल, तुषार शेठ असतील किंवा आमची सगळी टीमच इतकी बैलासाठी किंवा वासरासाठी आबाद. पहाटे 3 वाजता अड्डा असेल, पहाटे 3ला उठून पोरं रात्रभर जागून पहाटे 3ला खुराक चारूनच वासरू गाडीत भरतात. तर त्याचं सर्व ही बारकी पोरं करतात. आणि आज सगळं जवळ होतं, होम ग्राउंडच आहे म्हणायचं. सगळे म्हणजे त्या गोष्टीत आमचा बाबू भाचा असेल, तन्वीर असेल, अमन असेल, म्हणजे जी आमची सगळी अण्णा असेल, सगळी टीम तुमची. सगळी आमची टीम वाघच मध्ये. बघा मित्रांनो, म्हणजे कसा आनंद आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रात आल्यापासून. आबा जवळपास 20 वर्ष झाले असतील तुम्ही ह्या क्षेत्रात, बंदीच्या अगोदरपासून. पण आदतचा कधी गुलाल फायनलचा 1 नंबरचा नाही गावला, 1 नंबरचा गुलाल झाला आणि आनंद मालकाच्या चेहऱ्यावर. महत्वाचं आम्हाला निखिल शेठ, निखिल शिंदे, त्याचं सगळं नियोजन निखिल आणि बाळासाहेबच बघतात. मी काही बघत नाही, ही फक्त सांगतात हिथं अड्डा वासरू पाठवून द्या, मग नंतर आम्ही पाठीमागून येतो. पण सगळं पैरे ही सर्व तेच बघतात, आम्ही काहीच बघत नाही. अतिशय सुंदर अशी जोडी पळाली मित्रांनो. आबा असंच कायम गुलालात राहा. पुढच्या मैदानात आमचा भाचा आलेला बाबू सगळं नियोजन करतो बघा. आणि डाल पण आणली, आबांच्या हातात डाल द्या, आबांच्या हातात डाल द्या. आणि आबा जाता आता तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. आगामी 2 मोठी मैदान येतात हिंद केसरीची, त्या मैदानाची सुंदर अशी तयारी करा. हिंद केसरीला वासरू पळवणार आहे आम्ही, पळवणार. पैरा चांगला मिळाला ना तर 100% आम्ही पुशेगावला पळणार आहे. बरं, म्हणजे ओपनच्या मैदानात आदत घेऊन. 100% वासराला स्पीड आहे. आतापर्यंत सांगायचं जर झालं तर बालाजीला माहिती आहे, आतापर्यंत आम्ही जेवढ्या मोठ्या बैलात पळालो कुणा बरंच गाडी बांधून पळालो नाही. उद्या सुद्धा आहेत ना बैल आपली? हा, उद्या पण आहेत. उद्या वडकीच्या हिंद केसरी मैदानात पण आहे. आणि आपला सगळ्यांचा आवडता लाडकाचा ज्याची आता सुंदर अशी चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये, ज्याचं जबरदस्त स्पीड आहे, तो आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात नक्कीच काहीतरी कमाल करून 100% पायरा चांगला मिळाला. दोन्ही खांदे कडनी बाई कोण पळतोय, त्या क्वालिटीचा जर चांगला बैल मिळाला आम्हाला तर आम्ही 100% पुशेगावला पळणार आहे. चालतंय, अभिनंदन. असंच गुलाब. धन्यवाद. मितलगडी शर्यत क्षेत्रातले संयमी बैलगाडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे जीवनाप्पा देडगे, नांदेड सिटी. आणि त्यांच्या भारतने आज नांद्याबरोबर पळून 1 नंबर केलेला आहे. जीवनाप्पा नमस्ते. नमस्कार. आजचा आनंद कसा आहे आप्पा? छान आनंद. मैदानाविषयी काय सांगाल आणि जोडी कशी पळाली ती सांगा. जोडी बी चांगली पळाली, मैदान बी पारदर्शक झालं, एकदम स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशात झालं, एकदम व्यवस्थित. मी नाव ठेवायसारखं काहीच नाही. एवढ्या 700-750 गाड्या या मैदानामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या मैदानात 1 नंबर करणं हे बैलगाडी मालक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नाही, बैलगाडी मालक बघायचं म्हणलं इकडे ह्या दृष्टीने तर एवढ्या गाड्यांमध्ये 1 नंबर करणं सोपं खेळ नाही. सोपं खेळ. त्याला नशिबाची बी साथ लागते, बैलांची साथ लागते, ड्रायव्हरची साथ लागते, सुट्टी मेकर आहेत,
आणि प्रेक्षकांची चाहत्यांची पण साथ लागते त्यावेळेस कुठंतरी आपल्याला यश मिळतं. नांद्याविषयी काय सांगाल? नंद्या मी परवा दिवशी मला म्हणले आपली गाडी पळवायची, मागे एकदा गाडी पळवली पण बॅडलक होतं, पण वस्तू चांगली आहे, कोणती आहे, एक नंबर वस्तू आहे. बरं. आणि आता आगामी नियोजन काय आहे? आगामी नियोजन अजून तर काय नाही. कुठलं पुसेगावचं झालं का नाही अजून? नाही अजून नाही अजून. नाही. ह्या जोडीविषयी काय सांगता? काय कशी वाटते पळायला? हीच गाडी चांगली पळाली, जोडी चांगली, दोन जेत आपल्या खांदावरती पळते, काय अडचण नाहीये. काय आज मुश्रफने गाडी चालवली त्याच्याविषयी काय सांगताल? मुश्रफ मुश्रीफ गाडी चालवायला मुश्रीफचं काय तर नानांचं चेल्या म्हणल्यानंतर त्यात काय खोटच नाही ना. होय, नानांचा शेला आहे. नानांविषयी काय सांगाल? नाना आता जे नाना म्हणजे या क्षेत्रात आम्हाला ज्यांनी पाया आमचा पहिला डागमागलेला पाया हां तो पुन्हा पाया भरून आम्हाला उभारी देऊन या लेवलपर्यंत आणणारा म्हणजे नानाच. नाना आम्ही त्या माणसाला आमचा गुरु म्हणतो. बरोबर म्हणतो. बरोबर. आज कळवलं का नाही त्यांना एक नंबर झाला म्हणून? हो ते लाईव्हच बघतात. लाईव्ह बघतात का? मग काय पण आनंद वेगळाच असेल काय? हा आनंद वेगळा. बरं, आता तुमचं अभिनंदन. जीवन आपण असंच कायम गुलाबात राहा. पुढं आगामी चांगली सुंदर मैदान येतात. अतिशय सुंदर पैरे करा. धन्यवाद. धन्यवाद.